हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज इथं खूपच छान अशी नथ केली आहे आपण ही, जी की मी वटपौर्णिमेसाठी केलेली आहे. तर ही नथ कशी करायची आपण इथे बघूयात. तर खूप ट्रॅडिशनल लुक आहे या नथीचा. तर इथे मी 26 केसची तार घेतलेली आहे, जी की मी रोज गोल्ड कलरची तार इथे घेतलेली आहे. ही तार मी आय थिंक 2 वर्ष आधी घेतलेली होती. सो तेव्हा असं होतं की ही कशासाठी यूज करायची, काय कोणत्या डिझाईनसाठी यूज करायची. सो मी आत्ता ही यूज करत आहे. आणि इथे बघा, मी थोडीशी तार इथे अजून एक कट करून घेत आहे, कारण की मला बेस तयार करायचा आहे. कारण की आपण खूप मोठी नथ करत आहोत, तर त्यासाठी खाली थोडासा बेस हवा आहे. तर त्यासाठी मी इथे बघा, इथे अशा पद्धतीने माप व्यवस्थित घेऊन इथे बेस तयार करण्यासाठी ही तार कट करून घेतली आहे. आणि म्हणजे थोडंसं इथे मी सर्कल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ही तार इथे मी अशी टर्न करून घेत आहे, लॉक करून घेत आहे, तर जेणेकरून आपल्याला दोन्ही साईडला ह्या बॅलन्स व्यवस्थित राहील. आणि जो मोठा पॅच आपण तयार करणार आहोत नथीचा, तो इथे व्यवस्थित बसेल. तर इथे मी व्यवस्थित ही तार करून घेत आहे. या तारेचा यूज मी नथीसाठीच केला. फायनली मी जस्ट घेताना अशीच घेतली होती की असं विचारायला काहीतरी डिफरंट करावं, बट त्याला 2 वर्ष झालेली आहेत. त्याच्यामुळं मी आत्ताशी ही तार यूज करत आहे. त्याच्यानंतर आपण इथे आपली 0.3 mm तारेने इथे लॉकिंगची प्रोसेस इथं करत आहोत, जेणेकरून आपण आपली पुढची डिझाईन इथे करूयात. खूप टाईमनंतर मी नथीचा व्हिडिओ इथे टाकत आहेत. मी आजकाल फक्त ऑर्डर्सचे व्हिडिओ टाकत होते किंवा समथिंग आर्ट्सचे. सो पहिल्यांदा आता सण येत आहे वटपौर्णिमेचा, तर त्यानिमित्त भरपूर इथे आर्ट आपण अपलोड करणार आहोत. तर नवीन असाल चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला देखील हे हेल्पफुल होतील आणि नवीन आर्ट शिकायला भेटतील, किंवा तुमच्या खास दिवसासाठी, खास लुकसाठी तुम्ही स्वतः तयार होऊ शकता. तर इथे बघा, तुम्ही जर पाहिलं असेल, मोती चक्री मी लेफ्ट साईडने टाकलेली आहे, कारण की इथे मी लॉकची प्रोसेस करून घेतलेली आहे. आणि आपल्याला सेंटर पॉईंट करायचा आहे, त्याच्यामुळे मी लेफ्ट साईडने ही डिझाईन करून घेत आहे. त्याच्यानंतर आपण इथे राईट साईडला येणार आहोत. तर लेफ्ट साईडला मी इथे स्टार्टिंग पॉईंटसाठी इथे मोती चक्री आणि 5 mmचा मोती इथे घेतलेला आहे मी. तर आजकाल खूप ट्रेंडिंग डिझाईन आले आहेत, ट्रेंडिंग कुंदन्स आलेले आहेत, जे की खूप महाग आहेत. आणि आपल्याला जर कमीत कमी स्वस्तामध्ये नथ करायची असेल, किंवा खूप अशी भरीव नथ किंवा थोडीशी अट्रॅक्टिव्ह नथ करायची असेल, तर आपल्याकडं जे मटेरियल अवेलेबल आहे, त्यामध्ये आपण या नथी करू शकतो. त्याच्यामुळे मी आत्ता माझ्याकडे जेवढं मटेरियल अवेलेबल आहे, जे की मी 2-3 वर्षामध्ये घेतलेलं होतं, सो थोडं मटेरियल राहिलेलं आहे, सो त्याचाच मी इथे यूज केला आहे. तर त्याच्यानंतर हे बघितले असतील तुम्ही, हे जे की गोल्डन बीड्स आहेत, बट ते गोल्डन नाही आहेत, ते थोडेसे ब्लॅकिशमध्ये आहेत. आपण कॉपरमध्ये म्हणू शकतो, किंवा नाही, कॉपर पण नाही, ब्लॅकच असतील हे बहुतेक. तर हे देखील मी 2 वर्ष आधी घेतलेले होते. तेव्हा मला असं वाटलं होतं काहीतरी डिफरंट करावं. मी काहीतरी नथीची डिझाईन पाहिलेली होती, बट ते पॉसिबल झालं नाही. बीड्स यूज करता आले नाहीत मला. तर ही डिझाईन मी आत्ता करत आहे. तर हा विषयच असा होता की इथे जेवढं मटेरियल अवेलेबल आहे, त्याच्यामध्येच आपल्याला नथी करायची आहेत आणि समथिंग न्यू असं डिझाईन इथे करायची आहे. त्यासाठीच मी ते आता यूज करत आहे. तर आता इथे बघा, आपण छान अशी चंद्रकोर घेतलेली आहे, जी 2 वर्ष आधीच मी घेतलेली आहे. ही जेव्हा मी संक्रांतीच्या ऑर्डर्सच्या ऑफर ठेवलेल्या होत्या, तेव्हा मी हे मटेरियल घेतलेलं होतं. सो ती चंद्रकोर मी आत्ता यूज करत आहे इथे. आणि इथे आपण छान असं पिंक कलरचं गोल्ड सर्कल कुंदन पण इथे घेत आहोत, जे की चंद्रकोरच्या आपण बरोबर मध्यभागी लावणार आहोत. आणि ही डिझाईन आपण एक मोठी नथ करत आहोत. थोडासा राजस्थानी ट्रॅडिशनल लुक इथे येणार आहे, बट ही आपण महाराष्ट्रीयन लुकसाठी देखील वेअर करू शकतो, कारण की आपण इथे पूर्ण प्रॉपर आपले कलर यूज केलेले आहेत. आणि आता वटपौर्णिमेसाठीच मी ही डिझाईन इथे केलेली आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला जो चंद्रकोर आहे, तो पूर्ण भरवून घ्यायचा आहे साईडने. सेम डिझाईन असणार आहे, जी आपण नथीसाठी, ट्रॅडिशनल नथीसाठी यूज करतो, की गोल्डन बीड्स साईडला करून तार आपल्याला मोतीमध्ये टाकायची आहे. आणि जो खाली आपला बेस आहे, जो ऑलरेडी आपला चंद्रकोर आहे, तर त्याच्यामधून ही तार काढून घ्यायची आहे. आणि हे पूर्ण जे हाफ सर्कल आहे चंद्रकोरीचं, ते आपण इथे कंप्लीट करणार आहोत. तर हाफ साईड कंप्लीट केल्यानंतर थोडीशी डिझाईन पुढची आहे, त्याच्यानंतर आपण इकडची हाफ साईड कंप्लीट करणार आहोत. तर ही डिझाईन मी एक्झॅक्टली त्याच पॉईंटला जी मला सुचली, ठरवता आली, ती मी केलेली आहे. त्याच्यामुळे थोडीशी डिझाईन पुढे मागे झालेली आहे माझी, की नाही का, आधी डावी साईड, मग उजवी साईड, असं काहीतरी इथं केलेलं आहे. पण ही बेस पण आपल्याला इथं स्वतः डिझाईन करायची होती, त्याच्यामुळे आपण इथे आधी पाहिलेलं आहे की कोणती साईड, कोणती डिझाईन, कोणते मणी छान दिसतात आपल्याला.
तर त्यानुसार इथे मी डिझाईन केली आहे. दरवेळेस कसं आपल्याकडे एक प्रॉपर डिझाईन असते, आपल्या डोक्यात काहीतरी डिझाईन असते किंवा ट्रॅडिशनल डिझाईन असते, एडी स्टोनची एक सेम डिझाईन असते. बट इथे आपण थोडीशी नवीन करत आहोत, तर त्यासाठी आपण इथे ठरवून घेत आहोत आधी कुठले कुठले पार्ट घ्यायचे, मग कुठली डिझाईन कंप्लीट करायची. तर सोबत तेच इथे चालू आहे. तर त्याच्यानंतर मी इथे व्हाईट कुंदन घेतलेलं आहे आणि ते देखील आपण इथे लॉक करणार आहोत, तारेच्यावरतीच लॉक करणार आहोत. तर ही डिझाईन मी अशीच ठरवलेली होती आणि त्याचा बेस देखील आपण तयार केला, कारण बेस आपल्याला ऑलरेडी येत असतो, डिझाईन येत असते, बट ती प्रॉपर कशी बसवायची आहे किंवा काही डोक्यात आपल्या डिझाईन असेल तर त्यानुसार ही डिझाईन मी केली आहे. तर त्याच्यानंतर इथे मी बारीक साईजचे मणी इथे घेतलेले आहेत आणि ते इथे मी सर्कलला लावून घेत आहेत आपल्या व्हाईट कुंदनच्या साईडला. आणि आपली सेम प्रोसेस असणार आहे की आपल्याला ही तार कुंदनमध्ये टाकून हे पूर्ण सर्कल लॉक करून घ्यायचं आहे, कारण की मणी हे पूर्ण साईडला होणार आहेत आपल्या. तर तुम्ही जर पाहिलं असतील असे कुंदन आपल्याला बाजारामध्ये भेटतात, बट ते थोडेसे महाग भेटतात. बट आपण इथे कमी स्वस्तामध्ये डिझाईन जर करायची असेल आपल्याला, तर हा लूक नक्की तुम्ही ट्राय करा. तुमच्याकडे जे मटेरियल अवेलेबल असेल ते तुम्ही करू शकता किंवा तुम्ही ऑर्डर देखील करू शकता. आणि येस, याच्यानंतरचे आपले सगळे व्हिडिओ हे वटपौर्णिमेच्या रिलेटेडच असतील. तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांना इंटरेस्ट आहे लूक करण्यासाठी किंवा काहीतरी सणानिमित्त नवीन करण्यासाठी, त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा. तर इथे बघा मी आपल्या चंद्रकोरीच्या वरती देखील हे जे बारीक मण्यांचं सर्कल आहे, हाफ सर्कल, ते इथे मी टाकून घेतलं आहे आणि लॉक करून घेणार आहे. त्याच पद्धतीने आपण जे मध्ये पिंक कलरचं कुंदन आहे त्याच्यावर देखील हे डिझाईन आपण करून घेणार आहोत इथे. तर आता इथे मी तुम्हाला प्राईस देखील सांगते. सो हे कुंदन जे आहेत आपल्याला सर्कलवाले ते 3 रुपये पर पीस भेटलेले आहेत. त्याच्यानंतर ही चंद्रकोर देखील आय थिंक 8 रुपयाला भेटलेली आहे एक, किंवा 5 रुपयाला असेल, कारण की कदाचित ही 5 रुपयालाच आहे, कारण की 60 रुपयाचं पाकिट असेल तर 12×5 = 60, 5 रुपयाला देखील असेल. तर अशा पद्धतीने नथ खूप आपल्याला स्वस्त किंमतीत देखील सेल करू शकतो आपण. आणि या नथीचे मी प्राईस लवकरच अपलोड करणार आहे, कारण की जस्ट आपण ही सणाच्या निमित्त आपण ही केलेली आहे डिझाईन. पण तरी देखील आपण प्राईस देखील टाकणार इथे, कारण की काहींना प्राईज विचारतात, सो त्यांना ही कल्पना यावी यासाठी मी इथे प्राईस देखील अपलोड करणार आहे नेक्स्ट शॉर्टमध्ये आपल्या. तर इथे बघा मी लाईट इथे काढून घेतलेली आहे, कारण की तुम्हाला त्याच्यामध्ये विथ लाईट आणि विदाऊट लाईट देखील बघता यावी डिझाईन कशी दिसते. तर एकदम छान आणि एकदम भारी दिसते ही नथ. ही हेवी नाही आहे, कारण की याचं वेट कमी आहे, चंद्रकोरचा वेट कमी आहे, कुंदनचं वेट देखील कमी आहे. फक्त आपलं जे डिझाईनचा बेस केला आहे सो थोडंसं वेट आहे, एवढं पण नाही की पार नथ लोंबेल वगैरे. बाकी नथ ही परफेक्ट आहे इथे. तर इथे सेम डिझाईन केली आहे, 2 साईडला आपण जे चंद्रकोर घेतले आहेत ते इथे प्रॉपर आपण लावून घेतले आहेत. साडीचा कलर जर तुमचा ग्रीन आणि पिंक असेल तर ही नथ नक्की सूट होईल तुम्हाला. आणि जरी दुसरी कलर असेल तर तुम्ही त्यानुसार इथे चंद्रकोर आणि इथे कुंदनचा आपण चेंजेस करू शकतो. मध्ये इथे मी पर्पल कलरचा देखील एक कुंदन यूज केला आहे, जो की तुम्हाला लास्टला दिसेल. सो तो मी यासाठी यूज केला आहे, थोडंसं काही वेळेस साडीमध्ये 2-3 कलर मिक्स असतात. हे बघा पर्पल, सो तो इथे मी लावला आहे. आणि सेम जे मटेरियल अवेलेबल आहे त्यानुसारच आपण इथे डिझाईन केलेले आहेत. तर नेक्स्ट डिझाईन आपली सगळी वटपौर्णिमेच्या रिलेटेड असणार आहे. तर मी तुम्हाला ऑलरेडी हिंट दिलेली आहे, सो तुम्ही वेट करा. आय थिंक 2 ते 3 दिवसामध्येच मी सगळे व्हिडिओ, म्हणजे 2 ते 3 दिवसाच्या गॅपमध्ये मी सगळे व्हिडिओ इथं शेअर करणार आहे, जे की आपल्या सणामध्ये आपल्याला ते रिलेट होतील आणि ते करता येतील. या दृष्टीने मी इथे डिझाईन्स करणार आहेत आणि नवीन नवीन आर्ट करणार आहेत. तर तुम्ही नक्की बघा. इथे बघा मी साईडला मोती पण लावून घेतले आहेत. तर मी इथं मोतींची साईज सांगते. इथे मी 4 mm, 5 mm आणि जे हे बारीक मणी आहेत त्याची साईज नाही सांगता येणार, बट मला आय थिंक 0पर्यंत असू शकते किंवा 1पर्यंत, एक्झॅक्टली मला माहीत नाही. मी जस्ट ते बंच घेतला होता. तर इथे बघा इथे गॅप होता, सो आपण तिथे मोतीचक्री लावून घेतलेली आहे, जी की छान दिसते आहे. तर यावरच डिझाईन मॅचिंग आपण करणार आहोत नवीन नवीन. तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही देखील ट्राय करा. याची प्राईस देखील खूप कमी असणार आहे, ऑलमोस्ट आय थिंक 300 मी लावू शकते विथ फ्री शिपिंग. कोणाला हवी असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आपला कॉन्टॅक्ट नंबर मी कमेंट बॉक्समध्ये नक्की देईन. आणि इथे बघा लास्टला पुन्हा एकदा मी व्हाईट कुंदन लावणार आहे, जे की खूप छान दिसणार आहे, कारण की लूक थोडासा मोठा व्हावा. इथे आपण झुमका देखील लावू शकतो, ऑप्शनल आहे. तुम्ही ते कोणतीही डिझाईन इथे प्रॉपर तुम्ही करू शकता. आणि हे बघा पूर्ण छान बसलेलं आहे इथे सर्कल आपलं बारीक मण्यांचं.
ते देखील मी इथे लॉक करणार आहे. आणि पुन्हा लास्टला आपण इथे खाली बघा थोडासा गॅप आहे, सो तो गॅप भरवण्यासाठी मी इथे मोती चक्री, त्याच्यानंतर आपला ड्रॉप शेप घेणार आहे, पुन्हा मोती चक्री घेणार आहे आणि मी ग्रीन क्रिस्टल लावून इथे एंड डिझाईन करणार आहे. कारण की डिझाईन आपण स्वतः ठरवली आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे मेजरमेंट घेण्यामध्ये किंवा कुठले पार्ट कुठं लावायचे आहेत हे आपल्याला इथे स्वतः करायचं आहे, अटॅचमेंटची प्रोसेस. तर मी इथे ती ठरवून गेलेली आहे आणि इथे डिझाईन मी लॉक करून घेणार आहे. एंड पार्ट आहे हा, क्रिस्टल व्यवस्थित बसणं गरजेचं आहे. सर्कल आणि लास्टचं जे आपलं सर्कल आहे एंड पार्ट, तो व्यवस्थित इथे टर्न करून घेणार आहे. आणि मी इथे नथीला पिळा देणार आहे आणि हा जो लूक तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण तार घालून घेणार आहोत आणि तार कट करून घेणार आहोत. तार मी खूप कट केलेली आहे, तुम्ही आत्ता इथे बघू शकता की एवढी तार आहे, बट मी जेव्हा नथ घालून बघितली तेव्हा ती अजून कट करायची होती, सो मी ती खूप कट केली आहे, जी तुम्हाला एंड पार्टला नथ दिसेलच की आपण तार ही किती कट. तर आपण एवढी नथ ही जी तार आहे ती कट करून घेतली आहे. ही प्रॉपर तार आपल्या नाकात बसत आहे आणि हा उजेडामध्येचा फोटो व्हिडिओ आहे, तर एकदम परफेक्टली हायलाइटेड ही नथ दिसत आहे. तुमच्या साडीच्या कलरनुसार तुम्ही ही करू शकता आणि भरीव नथ दिसेल ही, तुम्हाला स्वस्तात देखील ही बसेल. 300 रुपीज फ्री शिपिंग आहे. तर कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्स.